हॅलो गाईस, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोदकाची रेसिपी। गणपती जवळ आलेले आहे, तर आपण मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे। इथे मी नारळ किसून घेतलेला आहे एक, इथे मी काजू बदाम किसून घेतले आणि इकडे साखर घेतलेली आहे। तुम्ही गूळ पण वापरू शकता। नारळ टाकलेला आहे किसलेला आणि त्याच्यामध्ये साखर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर पूर्ण वितळेपर्यंत आपण शिजवून घेऊ। नारळ शिजेपर्यंत आपण त्याच्यामध्ये काजू बदाम जो किसून घेतलेला आहे तो टाकूया। व्यवस्थित परतून घेऊ। गॅसची फ्लेम स्लो ठेवूया, स्लो फ्लेमवर शिजवून देऊया आपण। त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ टाकूया। बघू शकता सारण आपलं तयार आहे, मोदकाचं सारण। आम्ही चव म्हणतो याला। आता आपण मोदकासाठी पीठ तयार करून घेऊया। आपण तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बघणार आहोत। पाणी गरम करत ठेवले, आता याच्यामध्ये आपण पीठ टाकूया। पाण्याला आता आपण पीठ टाकूया। पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। अशा पद्धतीने आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। परातीमध्ये काढून घेतलेला आहे। आता व्यवस्थित आपण मळून घेऊया पीठ। अशा पद्धतीने आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। जर तुम्हाला एक समान मोदक दिसायचे असतील आणि परफेक्ट मोदक बनवायचे असतील, त्याच्यासाठी आपण पीठ लाटून घेऊया। एक ग्लास घेऊ आणि त्याच्याने आपण पुरी कशी कापून घेतो तसं कापून घेऊया, म्हणजे आपले मोदक आहेत ते एक समान होतील। लाटून घेऊया आपण। आता पातळ लाटून घ्यायचं। पीठ लाटून घेतलेलं आहे। आता आपण ग्लासला थोडं तेल लावूया आणि कापून घेऊया, म्हणजे आपले जे मोदक आहेत ते एक समान बनतील। पीठ पातळसं कापून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सारण टाकूया। बघा किती छान मोदक आपला तयार आहे। छोटूसा क्यूटसा मोदक तयार आहे। तर ग्लासच्या मापाने जर तुम्ही कराल तर तुमचा मोदक एकदम परफेक्ट आणि एक समान बनेल। तर अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता। अरे याची चाय
आपण याच्यामध्ये तेल टाकूया. तेल व्यवस्थित लावून घेऊ अशा पद्धतीने. आता आपण प्रत्येक मोदकाला तेल लावून ठेवून देऊया. आपले मोदक तयार आहेत. आता आपण पाणी ठेवूया शिजवण्यासाठी. इथे आपण पाणी तापत ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपण आता जे मोदक आहेत ते ठेवून देऊया. त्याने वाफेवर शिजवून घ्यायचे. आपण याच्यावर झाकण देऊया आणि 10 मिनिटासाठी आपण मोदक शिजवून घेऊया. बघू शकता मोदक आपले तयार आहेत. आता आपण काढून घेऊया मोदक. बघू शकता आपले मोदक तयार आहेत. गणपती लवकरच येत आहेत, तर तुम्ही पण अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मोदक बनवू शकता. सगळे एक समान आणि एकदम छान बनतात आणि खायला अगदी चविष्ट. थँक्यू.